पुढची बातमी बघूयात। राज्यातनं प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे। राजारामपुरी पोलिसांकडून गायकवाडांना नोटीस पाठवली जाणार आहे। न्यायालयाच्या परवानगीमुळे गायकवाडांच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान प्रशांत आंबी यांना गायकवाड यांच्या समर्थकांकडून अजूनही धमक्यांचे फोन सुरूच आहेत। प्रशांत आंबी नव्यानं तक्रार अर्ज देण्याच्या तयारीत आहेत। या संदर्भात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेलं ट्विट आपण बघूयात। उच्च न्यायालयामध्ये तर प्रशांत आंबी धमकी प्रकरणामध्ये संजय गायकवाड यांची चौकशी केली जाणार आहे। गायकवाडांच्या चौकशीला परवानगी देण्यात आलेली आहे। न्यायालयाकडून पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत। तर आमदार संजय गायकवाड यांची पोलीस चौकशी करणार। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरनं प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती आणि या प्रकरणी कोर्टानं संजय गायकवाडांची चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश दिलेत। कायदेतज्ञ असीम सरोदे यांची पोस्ट। कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रशांत आंबी यांच्याकडून आम्ही मागणी केली आहे की संजय गायकवाड यांच्यावरती दखलपात्र गुन्हा नोंदवावा। संजय गायकवाडांना आता कळेल कायदेशीरता पाळणं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणं आहे। आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं परवानगी दिली आहे। या संदर्भात लवकरच राजारामपुरी पोलीस संजय गायकवाड यांना नोटीस पाठवणार आहेत। धमकी प्रकरणी आमदार गायकवाड यांच्या चौकशीची परवानगी मिळावी म्हणून राजारामपुरी पोलिसांनी जिल्हा न्यायालयाकडे अर्ज केला होता। दुसरीकडे प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून धमक्यांचे फोन सुरूच असल्याची माहिती आहे। या प्रकरणी प्रकाशक प्रशांत आंबी नव्यानं तक्रार अर्ज देण्याच्या तयारीत आहेत।